नमस्कार मित्रांनो, मी साहिल शेख। मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या शुभविवाह, साखरपुडा, वाढदिवस, गृहप्रवेश याचे इन्व्हिटेशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये कशा प्रकारे बनवू शकता, तेही अगदी सोप्या पद्धतीने। आणि तसेच आभार व श्रद्धांजलीचा बॅनर तुम्ही मोबाईलमध्ये कशा पद्धतीने इझी स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ट्युटोरियल दाखवणार आहे, ते कशा पद्धतीने बनवायचे आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर मोबाईलचे ओपन करायचे आहे। मोबाईलचे क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला गुगलवर सर्च करायचे आहे marathi-invites.com। तुम्हाला इथे सर्च करायचे आहे marathi-invites.com। marathi-invites.com सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिल्या नंबरला जी लिंक येणार आहे, जी लिंक तुम्हाला शो करणार आहे पहिल्या नंबरला, त्या लिंकवर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचे पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे। त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला शुभविवाह, साखरपुडा, त्यानंतर आहे वाढदिवस, त्यानंतर आहे गृहप्रवेश, त्यानंतर आहे डोहाळे जेवण, त्यानंतर आहे नामकरण, त्यानंतर आहे आभार आणि त्यानंतर आहे श्रद्धांजली। तुम्ही या पद्धतीचे एवढे तुम्ही टेम्पलेट्स तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये तयार करू शकता। तर मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवणार आहे की तुम्ही साखरपुड्याचे कसे बनवायचे आहे। तुम्हाला एक ट्युटोरियल मी करून दाखवणार आहे। तर तुम्ही येथे टेम्पलेट्स बघू शकता। तुम्हाला जो टेम्पलेट्स आवडेल त्यावर तुम्ही कस्टमाइजवर क्लिक करून तुम्ही तो टेम्पलेट निवडू शकता। तुम्ही स्क्रीनवर बघत आहात तेवढ्या प्रकारचे टेम्पलेट्स इथे तुम्हाला अवेलेबल आहेत। तर मी जरा वर स्क्रोल डाऊन करत आहे आणि एक टेम्पलेट मी कोणता तरी निवडणार आहे। तर कोणता निवडूया? तर मी हा टेम्पलेट निवडणार आहे। तर तुम्हाला इथे कस्टमाइज या बटनावर क्लिक करायचे आहे। कस्टमाइज बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे पुन्हा पेज ओपन दिसेल। तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून यायचे आहे। तुम्ही पाहिजे तर येथे फोटोसुद्धा चेंज करू शकता। तर येथे तुम्ही जी डिटेल्स दिसत आहे तिथे मी चिरंजीव राजवर्धनच्या जागी चिरंजीव साहिल असे टाकणार आहे। तर मी आता तुम्हाला इथे ट्युटोरियल करून दाखवत आहे की तुम्हाला हे इन्व्हिटेशन कार्ड कशा पद्धतीने बनवायचे आहे। तर इथे मी टाकत आहे चिरंजीव साहिल। त्यानंतर मी फार काही एडिट करणार नाही, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यानंतर मी सौ जेली टाकतो। तर बरं ठीक आहे, जेली येथे मी टाकून घेत आहे। सौ जेनी इथे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमचे डिटेल्स टाकायचे आहेत। तर मी येथे स्थळामध्ये मी थोडे एडिट मारून बघणार आहे की ते स्थळ कसे दिसते। तर मी इथे पूर्ण ते इरेज केले आहे आणि येथे कोल्हापूर ऑल अशा पद्धतीने इथे टाकले आहे। तर खाली येऊन तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचे आहे पाहिजे तर तुम्ही येथे फोटोसुद्धा चेंज करू शकता। चेंज फोटोवर क्लिक करून तुम्हाला खाली यायचे आहे आणि प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचे आहे। प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करू शकता। तुम्हाला थोडे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि इथे बघा तुम्ही हे माझे इन्व्हिटेशन कार्ड तयार झाले आहे। चिरंजीव साहिल, सौ जेनी आणि येथे स्थळ कोल्हापूर हॉल या पद्धतीने तुम्ही बघू शकता। तर तुम्ही येथे डाउनलोड बटनावर क्लिक करून हा टेम्पलेट किंवा हे इन्व्हिटेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तर तुम्हाला मी सोप्या पद्धतीने सांगितले आहे की तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड कशा पद्धतीने बनवायचे आहे। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला 100% लाईक करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, कारण त्यांनासुद्धा ही माहिती कळू दे। आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।